तलाठी अहवाल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमाणित पूर्णा प्रकल्प परिसरातील मुरुमाचा साठा हा विनापरवानगी उत्खनन व वाहतूक केल्याचे नमूद करण्यात येऊन याबाबत पूर्णा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंत्यांनी समाधानकारक खुलासा दिला नसल्याने चांदूर बाजारचे तत्कालीन तहसीलदार धीरज थूल यांनी मध्यम व लघु पटबंधारे उपविभाग 3 चे उपविभागीय अभियंता अनुप खवने यांना 57,84,684 आकारलेल्या दंडाच्या आदेशाला आव्हान देणारे अपील उपविभागीय अधिकारी यांनी 14 जून 2023च्या आदेशानुसार नामंजूर करून तहसीलदारांना मूळ आदेश कायम ठेवून 3 महिन्याच्या आत अपीलार्थीकडून 57,87,684 रुपये वसुलीच्या संदर्भात निष्कर्षात नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्याचे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे। तहसीलदार चांदूर बाजार तालुक्यातील मध्यम व लघु पटबंधारे उपविभाग क्रमांक 3 यांच्याकडून कार्यान्वित करण्यात आलेले पूर्णा प्रकल्पाच्या कामाकरिता मौजे विसरोडी येथील गट नंबर 329 व पूर्णा प्रकल्पाच्या भिंतीस लागून असलेल्या सी क्लास जमिनीमधून पूर्णा प्रकल्पाच्या कॅनलचे रोडकरिता विनापरवानगी मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करण्यात आल्याचा अहवाल विसरोडी तलाठ्यांनी तहसीलदाराकडे सादर केला होता। अहवालाची पडताळणी करण्यासाठी तहसीलदाराच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमाणित 1378.02 बर्रास मुरुमाचा साठा मौक्यावर आढळून आला। यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही। तसेच सदर गौण खनिज उचल करणे व गौण खनिज वाहतूक करण्याकरिता सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही। पूर्णा मध्यम प्रकल्प उपअभियंत्यांचे प्रत्यक्षात 1387.02 बर्रास मुरुमाचा वापर करण्यात आला असल्याचे याबाबत प्रचलित शासकीय दराने रॉयल्टीचा भरणा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी करणे आवश्यक आहे। अन्यथा सदरचे क्षतिग्रस्त कालव्याची दुरुस्ती कामाच्या ठरविण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे दंडाच्या रकमेची वसुली करून त्यांच्या भरणा करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार यांच्या आदेशात नमूद केले होते। या आदेशाला अपीलार्थी प्रकल्प उपविभागीय अभियंता अनुप खवने यांनी उपविभागीय दंडाधिकारी अचलपूर यांच्याकडे आव्हान दिले होते। त्यावर तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी सदर प्रकरणातील वस्तुस्थितीचे अवलोकन करून अर्जदार यांनी दाखल केलेला अपील अर्ज अमान्य करून तहसीलदारांचा आदेश कायम ठेवत अपीलार्थी यांच्याकडून 57,87,684 रुपये वसुलीच्या संदर्भात निष्कर्षात नमूद आवश्यक कारवाईचे आदेश दिले आहे। दंड वसुलीचा आदेश कायम ठेवला। या आदेशावर विद्यमान तहसीलदार गीतांजली गरड मुळीक यांनी तत्कालीन पूर्णा प्रकल्पाचे अभियंता यांना दंड वसुलीची नोटीस देऊन वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली। गेल्या 6 महिन्यापासून दंडाच्या माध्यमातून शासनाला मिळणाऱ्या दंडाच्या महसुलाची वसुली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रखडली आहे। यावर जिल्हाधिकारी काय व कधी निर्णय घेणार याकडे तहसीलवासियांचे लक्ष लागले आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजारवरून प्रतिनिधी सागर सवडे।